नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। नव्हे आरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा। देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे। रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे। तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायणी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून तुमच्या आमच्या सारख्या पामर जीवाविषयी शोक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा तुकोबाराय म्हणतात, की नव्हे आरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा। की तुकोबारायांना हा अभंग लिहिण्यामागे तुकोबारायांची जी लोकांमध्ये वावरत असताना त्यांना जे अनुभव आले, त्यांनी पाहिलं की जेवढेही लोकांकडे आपण पाहतो तर संसारामध्ये त्या ठिकाणी कुणाच्याही समाधान पाहायला मिळत नाही। प्रत्येक जण हे करावं, ते करावं, ते प्राप्त व्हावं, ते मिळवावं, यासाठी मनामध्ये विचार आणून सर्व काळ त्या ठिकाणी उद्योगधंदे आपण करत असतो, है का नाही? अहो, सदैव त्या ठिकाणी प्रपंचाचाच विचार डोक्यामध्ये असतो, है का? तर तुकोबारायांना या अभंगातून तुकोबारायांनी शोक व्यक्त केलेला आहे। तुकोबाराय म्हणतात की हा जो जीव आहे, जेवढे मनुष्य मात्र आहेत, तर तुकोबाराय म्हणतात हे संसाराचे जणू काही दास झालेले आहेत। काय? एका अभंगामध्ये बघा, संसार करणं त्या ठिकाणी वाईट नाही, प्रपंचामध्ये राहणं हेही वाईट नाही, पण प्रपंचाचं दास होणं हे त्या ठिकाणी खराब आहे। म्हणून एका अभंगामध्ये म्हणतात, कारे दास होसी संसाराचा खर। अरे महाराज म्हणतात, अरे बाबा, अरे संसाराचा दास होऊन त्या ठिकाणी खर म्हणजेच कोण? कोण? गाढव। महाराज म्हणतात, अरे बाबा, प्रपंच करत असताना एवढा भार तुझ्या डोक्यावर घेऊन वाहतो, एवढा घेऊन वाहतो की त्या भाराचं तुला थोडंही ओझं वाटत नाही। अहो, तुम्ही एक विचार करा, जगातला सर्वात इमानदार जर प्राणी कोण असेल तर तो एक गाढव। कोणे? कोणे? गाढव। तुम्ही अनुभव घेऊन पहा, गाढवासारखा इमानदार प्राणी दुसरा कोणताच नाही। त्याच्या मालकाने दिवसभर त्याच्यावर रेती वाहू द्या,
त्याच्यावर माती वाहू द्या, किती ओझं वाहू द्या, ते कधी आळस करत नाही. मग म्हटले इतका इमानदार प्राणी आहे, पण त्याचं नाव गाढव का ठेवलं? गाढव. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नाही, जर महाराज तुम्ही सांगता की सर्वात इमानदार प्राणी गाढव आहे, तर त्याला गाढव का म्हटलं जातं? तर सांगतात की ते गाढव दिवसभर काम करते बरं का. मग एवढं गाढवासारखं काम करूनही सुद्धा ते कधीच थकत नाही. बरं, थकत तर थकत नाही, पण जो मालक असतो का नाही, आता त्या मालकाने तर त्या गाढवाची कदर करायला पाहिजे की नाही. एवढं दिवसभर त्याच्याकडून मेहनत करून घेतली तर त्याला काही चांगलं खायला द्यायला पाहिजे, चांगलं त्याला व्यवस्थित. पण मालक लोक एवढे हुशार, ते गाढवाचं काम झालं की त्याला 2 टेम्पे ठेवून दिले, ते कॅंग 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 करतय, चालल्या जातं. त्या प्रेमानं त्याला जाय म्हणलं की ते जात नाही. काय? आणि म्हणून त्याचं नाव गाढव ठेवण्यात आलं. काय की एवढे कष्ट करूनही सुद्धा मालकाने त्याची किंमत केली का नाही. 2 ठोके ठेवून दिले की गेला पळून. तसं तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, कारे दास होशी संसाराचा खर, अरे संसाराचा भार वाहू वाहू गाढवासारखा भार वाहतो, आणि तोच प्रपंच तुमचं काम आटोपलं की जसं दळणातले खडे काढून फेकतात की नाही, नवी सून आली की म्हणते, हा सासूबाई पलीकडल्या घरात बसा, आता तुम्ही पलीकडल्या घरातून माग 3 पत्र बनलं, त्याच्यात घुसा, तिथं बाज टाका तुमची. 3 पत्राची बाज झाली की माग कोठं बनवलं आता ढोरायसाठी. काय किती बनवा महाराज, किती तुम्ही करा, तुमची किंमत जगामध्ये कोणाला नाही. मग तुकोबाराय म्हणतात की एवढा प्रपंचाविषयी हा जीव आसक्त असतो की त्या संसाराचा दास होऊन जातो. अहो बघा ना तुम्ही, स्वतःसाठी थोडा सुद्धा वेळ काढत नाही. आपण म्हणतो घरामध्ये एखादा व्यक्ती खूप काम करत असं, आपण म्हणतो अहो जेवून घ्या ना. हो, मग जो जेवायला टाइम नाही, आमच्या सुभाष दादा सारखा माणूस असल्यावर, हो माझ्या जो जेवायला टाइम नाही, चाललो मी दिवसभर उपाशी, इकडून फिर तिकडून फिर, तिकडून फिर तिकडून फिर, आहे का नाही. आणि मग अहो एवढी मरमर करायची कोणासाठी? जेवायला टाइम नाही तुम्हाला, आहे का नाही. मग तेच तुकोबारायांना सांगायचंय की संसाराचा दास होणं म्हणजेच काय, तर धन असेल, संपत्ती असेल, नंतर आपले जे नाते गोते असतील, नंतर आपले जे इंद्रिय असतील, तर या सर्वांमध्ये जो अडकलेला आहे तर त्याला काय म्हटलं जातं? दास म्हटलं जातं, आहे का नाही. आणि म्हणून तुकोबारायांना अशा लोकांकडे पाहून तुकोबारायांनी शोक व्यक्त केला आणि महाराज म्हणू लागले, नव्हे आरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. की संसारात थोडं सुद्धा समाधान नावाची गोष्ट नाही. थोडस त्या ठिकाणी सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी माणूस पर्वता एवढं दुःख भोगायला तयार असतो. एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, सुख पाहता जवा पाडे, आणि दुःख केवढे? दुःख पर्वता एवढे. सुख पाहायला गेलं तर जवा एवढं असतं. जव पाहिली का तुम्ही? जवसाची चटणी खाता की नाही? तर
जवा एवढं त्या ठिकाणी सुख आहे, पण तेवढं सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी मात्र दुःख पर्वता एवढं दुःख भोगायला माणूस तयार होतो. पर्वता एवढं, देव बी एवढा हुशार आहे, पर्वता एवढं दुःख देतो आणि पर्वता एवढं दुःख झालं की जेव्हा एवढं सुख दिलं की मागचं पर्वता एवढं सर्व विसरून जातो. काय जीव कसा आहे, मागचं सर्व विसरून जातो. आणि म्हणून तुकोबारायांनी ज्यावेळेस आपल्यासारख्या लोकांकडे पाहिलं की अरे अरे, या लोकांचं सर्व जीवन हे निस्तं संसारात, ज्या संसारामध्ये थोडंही समाधान नाही, थोडंही सुख नाही, तर ते शोधण्यामध्ये यांचं सुख चाललं. आणि ते पाहिल्यानंतर ते सुख प्राप्त होण्यासाठी माणूस नाना प्रकारचे धंदे करतो, आहे की नाही. अहो, शेती करावं लागते, कशासाठी, सुख प्राप्त होण्यासाठीच का नाही. शेतीत माल आला तर पैसे येतील, कधी हळद लावतील तर कधी हरभरा लावतील, कधी सोयाबीन, कधी तूर, कधी काय काय वेगवेगळे आपण काय करत असतो, प्रयोग करत असतो, है की नाही. नाना प्रकारचे उद्योग करतो, है की नाही, की जेणेकरून ते केल्यानंतर, व्यवसाय केल्यानंतर आम्हाला काय मिळेल, समाधान मिळेल, सुख मिळेल. परंतु मिळतं का, नाही. आणि मग एवढं सर्व त्या ठिकाणी तुकोबारायांना तेच सांगायचं की बाबांनो, जेवढे आपण उद्योगधंदे करतात तर हे सर्व निरर्थक आहे, त्याच्यामध्ये थोडंही समाधान नाही. मग म्हटले, पुढे म्हणतात, देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. या संसाराच्या अविरत चालणाऱ्या उद्योगामुळे महाराज म्हणतात देवधर्म सांदीला पडला. म्हणजे संसारामध्ये एवढं आपण मग्न असतो की जीवनामध्ये कुठेतरी आध्यात्मिक उन्नती आपली व्हावी, कुठेतरी आत्मशांती आपल्याला प्राप्त व्हावी, याच्याकडे मात्र माणसाचं तुकोबाराय म्हणतात हे दुर्लक्ष होतं. म्हटले कशामुळे, सतत प्रपंचामध्ये. सकाळी उठल्यापासून विचार काय असतो की आज हे करायचं, आज ते करायचं, आमकं करायचं, ढमकं करायचं, वगैरे वगैरे. जेवढं सर्व जे काही उद्योगधंदे आहेत तर त्याच्यानुसार आपलं शेड्यूल बनतं. परंतु 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिटं आपण देवासाठी देतो का, नाही. मग तेच तुकोबाराय म्हणतात की संसाराच्या या उद्योगामुळे देवधर्म बाजूला पडतात आणि केवळ विषयांचाच गोंधळ घरामध्ये गाजत असतो, नाही का नाही. की घरामध्ये हे पाहिजे, फ्रीज पाहिजे, कूलर पाहिजे, टीव्ही पाहिजे, सोफा सेट पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे, हे संसाराचे का नाही. मग एक विषय त्या ठिकाणी प्राप्त झाला की असं वाटतंय दुसरा विषय. आज चांगल्या घरी तुम्ही गेले एखाद्या बंगल्यामध्ये, त्या बंगल्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली वस्तू दिसली, असं वाटतंय ती आपल्या घरामध्ये सुद्धा असली पाहिजे, वाटतं की नाही. कारण ज्या वस्तूमध्ये सुख नाही परंतु त्या वस्तूला आपण सुखरूप मानलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देव हा चित्तामध्ये नसल्यामुळे विषयामध्येच त्याला सुख वाटते आणि विषयाचाच गोंधळ घरामध्ये सदैव गाजत राहतो. म्हणजेच काय की विषयाचं महत्व त्या ठिकाणी वाढत असते.
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. की संसाराचा उद्योग करण्यास रात्र आणि दिवस त्या ठिकाणी पुरत नाही म्हणतात. इतके करूनही स्त्री आणि पुत्राधिकांचे सुद्धा समाधान होत नाही आणि स्त्री पुत्राचे समाधान करण्यातच त्याचा संपूर्ण वेळ जात असल्यामुळे देवाचे दर्शन सुद्धा त्याला घडत नाही. पहा, तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. की प्रपंचामध्ये रात्रंदिवस आपण कष्ट करतो. अहो, शहरामध्ये तुम्ही गेले तर शहरामध्ये ज्या कंपन्या असतात तर त्या कंपन्यामध्ये एक शिफ्ट दिवसाची असते, एक शिफ्ट रात्रीची असते. म्हणजे 24 तास त्या ठिकाणी वर्कर जे लोक असतात त्यांच्या 8-8 घंट्याच्या ड्युट्या असतात, हे का नाही. तर 24 तास त्या ठिकाणी रात्रंदिवस तुकोबाराय म्हणतात तो कष्ट करत असतो, तर तेवढेही त्याला पुरत नाहीत. आणि इतकं करूनही सुद्धा स्त्री पुत्राधिकांचे समाधान त्याला प्राप्त होत नाही. बघा, अहो, मुलांचं सुख प्राप्त होण्यासाठी सुद्धा मुलं जवळ पाहिजे की नाही. आता मुलं चांगले शिकवले, कोणी गेलं बँगलोरला, कोणी गेलं हैदराबादला, कोणी गेलं दिल्लीला, कोणी गेलं पुण्याला, आहे की नाही. आता मुलं असूनही सुद्धा, आता 1-2-3 दिवसापूर्वी एक खूप मोठा व्यक्ती होता, करोडो रुपयाची, अब्ज रुपयाची त्याची प्रॉपर्टी असेल, त्याची मुलाखत आली होती मोबाईलवर. तर ती मुलाखत मी ऐकत होतो. तर त्या माणसाने एक गोष्ट सांगितली, जीवनात घडलेला प्रसंग तो सांगत होता की म्हटले पैसे एवढे कमवून ठेवले की ते पैसे वापरायचे कुठं याचंही आम्हाला कळत नाही. एकुलता एक मुलगा आहे, त्याची आई, आता तो मुलगा सकाळी लवकर निघून जातो, आई वडिलांची भेट होत नाही, रात्री उशिरा येतो, आई वडिलांची भेट होत नाही. तर तो व्यक्ती सांगत होता, म्हटले आम्हाला एकुलता एकच मुलगा आहे आणि त्याची जी आई आहे तर तो रात्री 12 वाजता येईल, 1 वाजता येईल, 2 वाजता येईल. त्याची वाट पाहत 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 त्याची आई सुद्धा जेवत नव्हती. आणि आई जेवत नाही, आता तो पोरगा तिकूनच दारू पिऊन यायचा, तिकूनच खाऊन पिऊन यायचा. आता घरी आल्यावर जेवणार आहे का तो रात्री 2 वाजता? त्याची आई तशीच उपाशी राहायची. काय की माझं पोरग येईल, त्याला 2 घास खाईल आणि मग मी 2 घास जेवेल, हे का नाही. तर त्या माणसाने खंत व्यक्त केली, म्हटले आम्ही त्या मुलापासून आशा सोडून दिली आणि शेवटी काय केलं त्यांनी तुम्हाला सांगतो. म्हटले 2 त्या ठिकाणी कुत्र्याचे पिल्ल पाळले. कोण पाळले? 2 कुत्र्याचे पिल्ल पाळले. म्हणे आम्ही घराच्या बाहेर आलो की ते 2 कुत्र्याचे पिल्ल, आम्ही घराच्या बाहेर आलो की लगेच दोघं, आता कुत्र्याचं पिल्लू कसं पाळेल ते लगेच जवळ येतं. आम्ही बाहेरून कुठून आलो की निदान ते कुत्र्याचे पिल्ल जवळ यायचे आणि त्याच्यामध्येच आम्हाला समाधान वाटायचं की बाबा कोणीतरी का होईना आपल्या जवळ येतंय आणि आपल्याला तेवढं सुख तरी मिळतंय. मग मला सांगा, संतती असूनही सुद्धा, पुत्र असूनही सुद्धा काही उपयोग आहे का? नाही. मग संततीचंही सुख प्राप्त होत नाही. अहो, ज्यांच्यासाठी एवढं कष्ट करणं लावले
तेच जर जवळ राहिले नाही तर काय फायदा आहे तुम्ही केलेल्या कष्टाचा. आणि मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट करत असतो आपण, तरी आपलं समाधान होत नाही. इतकंच नाही, इतकं करूनही सुद्धा स्त्री असेल, किती तुम्ही कमवा, काय एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती तुम्ही कमवा, तुमची जी संतती आहे ती तुम्हाला एक ना एक दिवस म्हणते की बाबा आई तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं. किती कमवा तुम्ही, त्यांच्या तोंडावर एकदा तरी का होईना हा शब्द निघतोच, तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं म्हणतात, स्पष्ट म्हणतात. मग तेच तुकोबाराय म्हणतात की स्त्री असेल, स्त्रीला असं वाटतं की माझ्या पतीने मला पूर्ण वेळ द्यावा, पूर्ण वेळ द्यावा, पण देऊ शकतो का तो? कारण त्याला घरातल्या सर्वांना सांभाळायचं असतं, आईला सांभाळायचंय, वडिलांना सांभाळायचंय, जेवढे काही घरातले असतील त्या प्रत्येकाला त्याला वेळ द्यावा लागतो. मग पत्नी असमाधानी राहते. पत्नीला पूर्ण वेळ दिला तर घरातले आई वडील जे राहतात ते असमाधानी राहतात, बाबा पोरगा आमच्याशी बोलतही नाही, असं नाही तसं नाही. मग स्त्री असेल, पुत्र असेल तर तुकोबाराय म्हणतात की एवढं सर्व करूनही सुद्धा स्त्री पुत्राधिकांचे समाधान होत नाही आणि स्त्री पुत्राचे समाधान करण्यातच त्याचा वेळ जात असल्यामुळे प्रत्येकाला समजावण्यात वेळ जातो, आहे का नाही. आणि म्हणून देवदर्शन सुद्धा त्याला घडत नाही, आहे का नाही. अहो आयुष्याचे असे किती दिवस गेले की सर्व प्रपंचाचा गाडा ओढता ओढता जाऊ मग हरिद्वारला, जाऊ जगन्नाथपुरीला, जाऊ 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 म्हणता म्हणता यात्रा होऊन गेली. आता 4थ्या वर्षात द्वारकेला जायची वेळ आली, आहे का नाही. पण जाता आलं का नाही, कारण की हा सर्व प्रपंचाला सोबत घेऊन 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 जाऊ बाबा देव देव करू बाबा, परंतु म्हातारा माणूस होतो, परंतु जाता येतं का, जाता येतं का, नाही जाता येत. जोपर्यंत हातपाय चांगले होते तोपर्यंत शेतात निंदत बसल्या, आता पंढरपूरला जायचं, आहे का नाही. महाराज म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय अहो जोपर्यंत हातामध्ये पायामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा होऊ शकते. आपलं उलट असतं, आपण म्हातारे झालो की मग म्हणतो आता चला तीर्थयात्रेला. अहो हातात बळ नाही, पायात बळ नाही, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने देव दिसत नाही, आणि मग चालले विठ्ठला, अरे बाबा कधी बोलवतो रे तू, आता का वर बोलवता विठ्ठलाला, काय अशी आपली गती महाराज. म्हणून महाराज म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. जोपर्यंत हे सगळं आहे ना सोडून द्यायचं, महाराज म्हणतात आपुले स्वहित पाहे आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको. स्वहित कळालं मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. अहो जाऊ द्या तीर्थयात्रा, इथं लांबच राहिली, पण गावामध्ये आश्रम आहे, आश्रमामध्ये देवाचं मंदिर आहे, तर एवढ्या अंतरावर 200-500 मीटरवर यायला सुद्धा आपल्याला कंटाळा वाटतो की नाही. तीर्थयात्रा तर लांबच राहिली, निदान एक नित्यनेम ठेवला पाहिजे बाबा, चला दररोज सकाळी उठले, स्नान झालं, गावात जेवढे देवता आहेत त्या देवतांच्या मंदिरावरती आपण एकदा 10 मिनिटं अर्धा तास एरी तर घरी बसतोच की नाही, तर 10 मिनिटात सगळं दर्शन, गावात असेल इकडे असेल जिथे तुम्हाला देव दिसेल, कमीत कमी तेवढा नियम तरी आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रपंच करता करता माणसाला
वेळ मिळत नाही आणि वेळ मिळत नसल्यामुळे देवदर्शन सुद्धा त्याला घडत नाही. दुर्लभ दर्शन ईश्वराचे, देवाचं दर्शन सुद्धा दुर्लभ होऊन जातं. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणे. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे संसारासक्त जीव आहेत तर हे स्वतःचाच घात करतात असं तुकोबाराय म्हणतात. पहा, संसारामध्ये जे आसक्त झालेले आहेत त्याला संसारासक्त म्हणतात. मग संसारातून आसक्ती काढावी लागेल. तुकोबाराय म्हणतात, जे संसारामध्ये आसक्त आहेत ना तर ते आत्मघातकी आहेत. काय म्हणतात, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, ते स्वतःचाच घात करणारे आहेत. है की नाही? आपल्याला वाटतं की आपण म्हणतो आत्महत्या करणं हे काय आहे, पाप आहे. है की नाही? मग जर आत्महत्या करणं जर पाप आहे तर मग आपण जर स्वतःचा जर स्वहिताचा जर आत्मघात करत असू, स्वतःला जर धोका देत असू तर तो एक प्रकारे काय होईल, आत्मघात होईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, स्वहिताचा घात ते स्वतःच करत असतात. कारण थोर होते चुकी नारायणी, कारण देवाची भक्ती न करण्यात त्यांची मोठी थोर म्हणजेच मोठी चूक ते त्यांच्या हातून घडत असते. म्हणजेच काय की तुकोबारायांना हे म्हणायचंय की बाबांनो, तुम्हाला जर स्वतःचं आत्महत्यार व्हायचं नसेल, जर स्वतःचं कल्याण करायचं असेल तर त्याच्यासाठी देवाची भक्ती ही आपण सदैव केली पाहिजे. है का नाही? आपण एक दिवस पाहून गेलो, खंड खंड भक्ती आपली असते. है का नाही? तशी खंड त्याच्यामध्ये नसला पाहिजे. भक्ती ही सदैव सारखी असली पाहिजे. तुम्ही 2 मिनिटं असेल, 5 मिनिटं असेल, जेवढा तुमच्याजवळ वेळ असेल, फक्त शुद्ध अंतकरणाने ती केली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही शुद्ध अंतकरणाने 2 मिनिटं देवाचं स्मरण कराल, नसेल तुमच्याजवळ दिवसभर कामं असतील, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुमचा जो ग्रह उद्योग असेल, काम धंदा असेल, ते करता करता का होईना भगवंताचं स्मरण करा. आणि ज्या दिवशी तुम्ही असं कराल त्या दिवशी तुम्ही स्वतः तुकोबाराय म्हणतात की तुमचं स्वहित साधलं म्हणून तुम्ही समजलं पाहिजे. आणि असे जे संसारामध्ये आसक्त लोक तुकोबारायांनी पाहिले आणि आसक्त लोकांविषयीची चिंता ही तुकोबारायांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून तुकोबाराय दुःख करू लागले, देवा अरे या लोकांना तू जो देह दिला हा भजना करता दिला, आणि हे लोक काय करतात, देवे दिला देह भजना गोमटा, आणि तोया झाला फाटा. बाधिकेचा प्रपंचासाठी जास्त वेळ देतात आणि भजनासाठी कमी वेळ देतात. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये शोक व्यक्त केला. आणि असे वेगवेगळे अभंग आपल्याला दररोज तुकोबारायांच्या वेगवेगळ्या भावाप्रमाणे आपल्याला ऐकायला मिळतात. आजची जी सेवा आहे ही याच ठिकाणी आपण भगवंताच्या चरणी समर्पित करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.